हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज मी निघालेला आहे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी. तर मी पहिल्यांदाच जाते बरं का कृषी प्रदर्शन पाहायला. तर आपल्या इथे ना सोलापूर इथे ना हो मैदानावरती ना कृषी प्रदर्शन आहे. तर मी इथं निघालेले आहे कृषी प्रदर्शन पाहायला. तर मी आता ना जवळपास ना आयट्यावरती आलेले आहे आणि आता चला मी आहो आणि शौर्य निघालेलो आहे कृषी प्रदर्शन पाहायला. आणि मी पहिल्यांदाच जाते बरं का कृषी प्रदर्शन पाहायला आणि इतका आनंद होते ना मला. कृषी प्रदर्शन म्हणजे नेमकं काय आणि तिथलं काय आहे सर्व मी अनुभवायला मिळतंय मला. आणि तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते कृषी प्रदर्शन कसं आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता जस्ट मी येऊन पोहोचलेलं आहे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी. तर हे नाव हो मैदानावरती आहे बरं का सोलापूरमध्ये. तर इथे ना गड्डा वगैरे भरतो संक्रांत वेळेस यात्रेच ना. तर तिथंच ना हा कृषी प्रदर्शन आहे. तर चला आणि इथे ना अहो गेलेलं आहे तिकीट काढायला. तर तिकीट काढेपर्यंत मी छान असा ना इथे व्हिडिओ वगैरे काढला. आणि ते तुम्ही पाहू शकताय श्री सिद्धेश्वर ना कृषी औद्योगिक पशु पक्षी प्रदर्शन आहे. तर खूप छान वाटलं. आणि इथे ना शाळेची मुलं पण होते बरं का. कारण ते पण ना इथे कृषी प्रदर्शन पाहायला आलते आणि त्यांचं पण ना मी इथं थोडंसं शूट वगैरे केलं. आणि आता चला मी तुम्हाला दाखवते आता कृषी प्रदर्शनामधला आतमध्ये आता एंट्री केली. आणि इथं पहिल्यांदा ना छान असं ना सिद्धरामेश्वरचं दर्शन घेतलं. आणि तिथलं ना डेकोरेशन इतकं छान केलं ना. खूप म्हणजे खूप छान डेकोरेशन केलं. आम्ही तिथे काही फोटो व्हिडिओज काढले. आणि ते बघा तुम्ही पाहू शकता शेतीविषयक ना काही ट्रॅक्टर हत्यारे अवजारे जे काही लागतं ना शेतीला ना ते सर्वच ना या कृषी प्रदर्शनामध्ये होतं. तर खूप छान वाटलं बरं का. आणि मी पहिल्यांदाच आले ना म्हटलं ना मला इतका असा आनंद झाला ना खूप म्हणजे खूप. तर कृषी प्रदर्शन म्हणजे ना शेतकरी कृषी तंत्र कंपन्या आणि शासकीय विभाग एकत्र येऊन ना तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री आपल्याला या आधुनिक शेतीमध्ये ना ज्या प्रदर्शनामध्ये दाखवलेल्या आहेत. आणि ते तुम्ही पाहू शकता शौर्य आणि अहो पुढेच आहेत मी पाठीमागे आहे. कारण मला व्हिडिओ वगैरे काढायचा होता ना त्यासाठी. तर या प्रदर्शनामध्ये ना शेतकऱ्यांना ना नवीन नवीन कृषी तंत्र आणि माहिती मिळते. आणि तेव्हा तुम्ही पाहू शकताय छान छान अशा ना ट्रॅक्टर्स होत्या. आणि ते ना शाळेची मुलं होते. त्यांचं मी थोडंसं शूट केलेलं आहे. आणि ते कसं मी एंट्री केल्या ना प्रदर्शनामध्ये त्यांनी पण माझ्यासोबतच होते. आणि त्यांची मॅडम त्यांना दाखवत होते ह्याच्याबद्दल माहिती त्याच्याबद्दल माहिती पूर्ण त्यांनी सखोल माहिती देत होते. आणि मलाही ना माझ्या लहानपणीचे दिवस आठवले. कारण मीही कुठं पिकनिकला गेले तर मला असं आठवलं बरं का लहानपणीचं. तर हे ना कृषी प्रदर्शन इतकं छान मांडलेलं आहे ना खूप म्हणजे खूप छान. तर शेतकऱ्यांना ना याच्यामध्ये ना सुधारित बियाणं खतं औषधं ट्रॅक्टर अवजारे ड्रिप स्प्रिंकलर आणि प्रत्यक्ष यातना आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय फायबरचं ना अशा छान छान अशा बैलजोड्या आणि बैलगाडी त्याचं पण ना या प्रदर्शनामध्ये मांडलेलं आहेत. आणि हे मला फार आवडलं होतं बरं का. आणि इथे मी थोडंसं ना शूट पण केलेलं आहे. आणि ते बघा आता चला तर आपल्याला आणखीन डॉग शो वगैरे पाहायचा आहे. आणि रोपवाटिका आहेत नर्सरी म्हणून खूप छान छान अशा ना गुलाबचे रोजेस होते. आणि सर्व प्रकारचे इथं ना फुलं होते फुलांची छान छान अशी रोपं होती. पण मी घ्यावं म्हटलं पण आता पूर्ण अख्खा दिवस फिरेपर्यंत ना ते आपल्याला घेऊन फिरावं लागतं. म्हटलं आता चला कधीतरी आलो ना आपण नक्की घेऊन जाऊ. जिथं नर्सरी असेल रोपवाटिका तिथून ना आपण गुलाबाचं ना एक छान असं रोपटं घेऊन जाऊ. आणि या प्रदर्शनामध्ये ना तुम्ही पाहू शकता छान छान अशा ना फळं चिकू किवी कवट पपई आणि जे काही आहे ना ते सर्वच ना ह्या प्रदर्शनामध्ये मांडले होते. आपल्याला जेवढे माहीत आहेत त्याच्यापेक्षा जास्तीची फळं या प्रदर्शनामध्ये मांडले गेले होते. आणि छान वाटलं. आणि इथे पण मी थोडासा शूट केला. आणि नंतर ना इथं आम्ही पुढे आलेलो आहे. तर पुढे पण ना आम्ही एक ऊस होता म्हणजे एक 4-5 ऊसाचे होते ना. तर ते मी काय केलं की नाही ऊसाच्या मुळ्या होत्या 1-2-3 बाजूला पण 1-2-3 होत्या. तर हा कुठल्या व्हरायटीचे मला माहिती नाही. पण छान वाटलं म्हणून मी थोडंसं शूट केला. आणि ते ना छान छान अशी विविध प्रकारची ना फळं आणि त्याच्यामध्ये सिमला मिरची ढोबळी मिरची होते. तर इथे तुम्ही पाहू शकता शेतकरीसाठी ना छान असं ना स्प्रिंकलरचं ना बनवलेलं होतं ड्रिप स्प्रिंकलर. तिथंही मी थोडंसं शूट केलं. आणि छान वाटलं बरं का ते काचमध्ये होतं बरं का असं. आणि शेतकऱ्यांना असं नवीन नवीन आणि या प्रदर्शनामध्ये ना कमी खर्चात जास्त उत्पादनं जे काढायचे ना या प्रदर्शनामध्ये दाखवलेलं आहे. आणि शेतकऱ्यांना भरपूर ज्ञान भेटतं बरं का या कृषी प्रदर्शनामध्ये.
तर इथं आम्ही पैपं वगैरे होत्या. तिथं धानुका म्हणून एक त्यांचं हे होतं, दुकानाचं नाव आहे वाटतं. आणि त्यांनी इथे बघा आम्हाला एक बॅग दिलेली आहे, पिशवी. तर म्हटलं आता चला थँक्यू म्हणलं त्यांना. आणि आता आपण तर येताना पिशवी आणलं नव्हतं, कारण आपण फक्त फिरायला आलतो ना. मग आपल्या बायकांचं असं होणार नाही की फिरायला गेलो की काहीच खरेदी केलेली नाही. तर म्हटलं आता चला, तर खरेदी तरी करायची आहे. तर हे आहे मशीन, हे तेल काढायचं मशीन आहे. तर शेंगदाणं, सोयाबीन, आणखीन सूर्यफूल जे काही आहेत ना, त्याचं हे तेल काढायचं. शेंगदाण्याचं तेल इथं बघा त्यांनी काढलेलं आहे ह्या दादांनी. खूप छान मशीन आहे बरं का, घरगुती ताजं फ्रेश असं, भेसळ अजिबात नाही. आपण घरी ना हे तेल काढू शकतो. याची रेट मी विचारली पण मला लक्षात नाही आहे, तुम्हाला शेअर करावं म्हटलं तर. मग नंतर नाही ते ना छान छान अशी फळं होते, हनुमान फळ, आणखीन खूप छान छान असे व्हरायटीचे ना सीताफळ होते आणि रामफळ पण होते. आणि ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, किती छान आहेत बरं का ही फळं. आणि मी पहिल्यांदाच असं पाहिलेलं आहे विविध प्रकारचे असे सीताफळ, आणि त्यांची व्हरायटी पण वेगळी आणि साईज वगैरे इतकं भारी होतं ना, पाहायला तरी खूप सुंदर. तर इथे बघा दुसऱ्या म्हणजे आणखीन एक नर्सरीला गेलो, तिथेही छान छान रोपं होती. आणि इथे ना आम्हाला नाचणीचे पापड त्यांनी देत होते टेस्टिंग करायला, कारण पापड घेण्यासाठी. तर एक पॉकेट होतं 50 रुपयाला, दुसरं पॉकेट होतं म्हणजे 50-50 होते. मग आम्ही इथं 100ला 2 पॉकेट घेतलं आणि छान होती बरं का टेस्ट नाचणीचे. म्हणून इथं आम्ही एक 2 पॉकेट्स घेतलं. आणखीन पुढे गेलो, पण आपल्याला गप्प बसू वाटत नाही. जे काही नवीन येतं ना ते आपल्याला खरेदी करावीशीच वाटते. आणि सर्व फिरल्यानंतर आपल्याला एक एनर्जी ड्रिंक हवीच. तर त्यासाठी इथे आम्ही शौर्य आणि आहो ना आवळ्याचं ज्यूस घेत आहेत. मला आवडत नाही म्हणून मी काही घेतलं नाही आवळ्याचं ज्यूस. आणि इथे ना नंतर तुम्ही पाहू शकताय बरं का, छान छान अशी रोपं होती, चिक्कू, आंबा वगैरे. ते पण मी थोडंसं शूट केलं. आणि इथे ना अक्रोड, बदाम, काजू जे काही होतं ना, तर खूप छान होते. आणि इथे बघा आपल्या ह्याचं गुळाची ढेप होती आणि हळद. आणि जितकं फिरेल तेवढं कमीच बरं का या प्रदर्शनामध्ये, आणि स्वस्त होतं. आणखीन या प्रदर्शन आल्यानंतर ना आपल्याला खूप ज्ञान वाढतं बरं का, या प्रदर्शनामध्ये खूप काही शिकायला भेटतं. आणि हे एक कटर आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय छान छान अशा भाज्या कट करायच्या. 1,500 रुपये काहीतरी म्हणले ते दादा. इथे त्यांनी बघा खूप छान असं ना कट करून ठेवले होते. तर इथे आमच्या शहराला आवडलं होतं मॅजिक बुक. तर हे दादांना बघा केच पण लिहित होते ते मॅजिक बुकवरती, आणि एक ओला रुमाल करून पुसल्यानंतर ना ते निघून जायचं. छान वाटलं म्हणून मी त्यांना 100ला 3 पीस होते त्याचे मॅजिक बुकचं. आणि नंतर इथे बघा मंचुरियनचा मसाला घ्यावा म्हटलं, 100 रुपयाला एक पॉकेट होतं. तर दादाने फक्त ना कोबी वगैरे, फ्लावर वगैरे जे काही होतं ना ते ॲड केलं आणि मसाला ॲड केला. आणि ते आम्हाला ना तळून दाखवत होते त्याची प्रोसेस कशी करायची ते. आणि ते तुम्ही पाहू शकता खूप छान आहे. त्यांना लगेच 2 मिनटामध्ये तयार बरं का आपला मंचुरी खायला. तर आपण घरी बनवताना खूप उशीर लागतो, हे घाला मसाला, ते घाला मसाला, कॉर्नफ्लॉवर घाला, मैदा घाला, एवढं भरपूर लागतं ना त्याला. तर फक्त मसाला टाकलं की झालं, मंचुरियन तयार, 2 मिनटामध्ये आपल्याला खायला तयार. तर इथे एक पॉकेट घेतलं मंचुरियन. आणि आता आणखीन खूप आहे बरं का फिरायचं. थोडंसं मी आत्ता निम्मं टप्पा पार काय पडला आहे. तर इथे ना आम्ही मोगऱ्याचं ना हे होतं अगरबत्ती, तर त्याचा स्मेल खूप छान होता. मग इथे आम्ही मोगऱ्याचं अगरबत्ती पण घेतलं, 100 रुपयाला होतं हे पण. आतमध्ये काय 300 का 400 अगरबत्त्या होत्या. तर ते अहो रागवत होते, बास कर आता, किती काढते व्हिडिओ म्हणून ते रागवत होते. तरी पण मी गप्प बसले नाही बरं का, व्हिडिओ काढत चालूच होतं. आणि नंतर इथे ना आपल्याला कुरडे वगैरे घालायची ना छोटीशी छानशी अशी मशीन आलेली आहे. तर ते पण 100 रुपयाला होतं. आणि त्या दादांनी बघा खूप छान छान अशा ना त्यांनी पापडच घालून ठेवलेले आहेत म्हणजे आपल्याला पाहायला प्रदर्शनाला. आणि खूप भारी वाटलं बरं का ते. लगेच 1-2 मिनटामध्ये ते पापड वगैरे तयार करता येईल, वेळ लागणार नाही आणि हात पण दुखणार नाही आपला. आणि ते आहे फक्त रोजचं गुलाबाचं ना त्यांनी असं डेकोरेशन केलं होतं. फक्त असे ताजे फ्रेश असे गुलाब होते. आणि खूप सारं फिरलो. आणि आता आपल्याला पोटभरीसाठी तर लागणारच ना त्यासाठी ते आम्ही ना पटाटो घेतलेला आहे, स्प्रिंग पटाटो म्हणून. तर कच्ची दाबेलीचा आस्वाद घेतला आणि तिथं एक 10 मिनटं बसलो. आणि नंतर निघालो आम्ही आपल्या डॉग शोकडे. तर इथे ना खूप छान छान असा ना डॉग शो होतं. आणि ते तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या आणि विविध प्रकारच्या जातीचे ना डॉग होते. आणि मी पण पहिल्यांदाच बघते बरं का असे डॉग. तर
छान वाटलं बरं का या डॉगनं पाहिल्यानंतर. आणि त्यांची नावं पण ड्रेन वगैरे काहीतरी होतं, ग्रेट डेन आणि लुसी आणि अमेरिकन वगैरे त्यांचे खूप नावं होते. मला फक्त लुसीचंच एवढं आठवण आहे. तर त्या लुसीला सोबत आम्ही फोटो व्हिडिओ वगैरे काढलो. तो शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. नक्की जाऊन तिथे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय, शौर्यला पकडायचं होतं त्या डॉग्सला, पण मी त्याचे फोटो वगैरे काढलेले आहेत शौर्यने पकडलेले. आणि इतकी गर्दी होती ना ह्या डॉग पाहायला ना, खूप छान वाटलं बरं का. आणि हे पण डॉग बघा, ग्रेट डॉनचे डॉग होते. आणि या डॉगचं नाव त्यांनी सांगितलं होतं मला, पण तेवढं काय मला लक्षात नाही. छान वाटलं बरं का या प्रदर्शनाला आल्याबद्दल. तर नंतर ना या कुत्र्याचं ना रेस पण लावली होती. आणि सर्व डॉगचे ना आपल्याला सखोल पण माहिती भेटली बरं का या डॉग शोमध्ये. आणि तसेच ना या डॉगमध्ये आपल्याला प्रेम आणि आपल्याला जबाबदारी वाढावी, डॉग शो कसा असतो, सर्वच या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. तर नंतर इथे तुम्ही पाहू शकताय जर्सी गाय, आपली देशी गाय, ते पण प्रदर्शनात होते. आणि तिथं पण मी थोडंसं शूट केलं आणि खूप म्हणजे खूप फिरलो. आणि आत्ता इतक्यात ना आम्हाला आमच्या दाजीचा फोन आला की ट्रॅक्टर, AC ट्रॅक्टर ना नवीन आलेलं आहे, केबिन, AC ट्रॅक्टर केबिन म्हणून, तिथे आम्ही जाणार आहोत. तर म्हटलं त्याआधी आणखीन थोडंसं म्हणजे रोपो वगैरे बघूया. आणि हे आहेत माझे दाजी, तर त्यांनी शोरूममध्ये आहेत ना जॉबला. तर हा नवीनच लॉन्च झालेला आहे आपल्या सोलापुरी AC ट्रॅक्टर केबिन म्हणून. त्यांनी सर्वांचं लोकांचं लक्ष ना या ट्रॅक्टरकडेच होतं बरं का. आणि इतकं छान हे ट्रॅक्टर होतं ना, आरामदायी ट्रॅक्टर आणि कामाची कार्यक्षमता वाढवणारा ना हा ट्रॅक्टर आहे. आणि ट्रॅक्टर हे ना AC केबिन आहे, बंद AC ट्रॅक्टरमध्ये ना केबिन मग छान वाटलं मलाही. या केबिनमध्ये एअर कंडिशन, धूळ, उष्णतापासून ना आपल्याला संरक्षण करतं. आणि उन्हाळ्यात ना थंड व आरामदायक केबिन हे होतं बरं का. आणि सर्वांचं लक्ष ना हे AC ट्रॅक्टरकडेच होतं. आणि याचं पॉवर स्टेअरिंग, कंट्रोल पॅनल आणि कमी आवाज आणि व्हायब्रेशन कमी. आणि याचा मी शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा. मी रील्स पण बनवलेल्या आहेत काही. आणि आता आम्ही खूप फिरलो. आणि आता चला, आणि हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जाणारा आपला भारत देश आहे. तर तसेच ना याच्यामध्ये ना डॉग शो पण आयोजन केलं होतं. आणि विविध प्रकारचे डॉग होते. आणि त्याचा ना खूप म्हणजे खूप लोकांनी ते प्रदर्शन पाहिले. आणि बैलगाडी होते. आणि आधुनिक म्हणजे आत्ताच्या मुलांना माहिती पण पाहिजे ना, आधुनिक काळा म्हणजे आता शेतीविषयी माहिती जास्त नसते आपल्या आत्ताच्या मुलांना, ते या प्रदर्शनामध्ये ना अनुभवायला भेटलं. तर चला, इथे गाडी आणायला गेलेले आहेत. तर इथं पार्किंगला गाडी लावली होती. तर आता आम्हाला जायचं आहे घरी. खूप नाही म्हटलं तरी 1-2-3 तास आम्ही या प्रदर्शनामध्ये फिरलो बरं का. आणि AC ट्रॅक्टर ना खूप छान होता. मग शहरला पण आवडलं होतं. आणि आता आम्ही घरी निघालेलो आहे. तर छान वाटलं हे फिरून आपल्याला. शेतकऱ्याचे ना उपयोगीच ना असणारे अवजारे, ट्रॅक्टर्स या प्रदर्शनात ना खूप छान होतं बरं का. आणि पाहायला पण भेटलं. आणि तसंच शालेय मुलं ते कृषी प्रदर्शन पाहायला आलते. आणि मुलांना पण ना इतकी उत्सुकता होती ना हे पाहायला ना, खूप म्हणजे खूप उत्सुकता. मी जिथं जाईल तिथं ते शाळेची मुलं असायची. मला इतके लहानपणीचे माझे दिवस आठवले ना, छान वाटलं बरं का त्या मुलांना पाहून स्कूलमधल्या. आणि आमचा शौर्य तर इतका मग्न झालता ते कृषी प्रदर्शन पाहण्यामध्ये, त्याची भूक झोप सर्वच उडाली होती. मग आम्ही आत्ता येऊन जस्ट फायनली घरी पोचलेलो आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय, मी 4-5 दिवस झाले तुमच्याशी शेअर करावं म्हणते, पण शेअर करायचं राहून गेलं. तर इथे ना आपल्या चिक्कूला भरपूर चिक्कू लागले, चिक्कूच्या झाडाला. तर नाही म्हटलं तरी ना एवढंच झाड आहे बघा, भरपूर भरपूर. एका एका फाटलं बघा तुम्ही पाहू शकताय. मी थोडंसं जवळून दाखवते. एक एक पिकून पडू लागलेले आहेत. छान आहेत, टेस्टिंगला तरी गोड आहेत. तर तसेच ना आपल्या आंब्याच्या झाडाला मोहर पण आलेला आहे. आणि हे आपले आंबे ना म्हणजे मोहर आलेलं आहे ना, ह्या झाडाचं ना केशर आंबा आहे. खूप छान आहे बरं का हे आंबा, आमचं झाड आहे ना आंब्याचं, इतकं भारी आहे ना टेस्टिंग तळ्याची. आणि केशर आंबा आहे, आतमध्ये केशरी कलरचं असतं. पण आता एवढी भरपूर फुलं मोहर आलेला आहे. तर पाऊस वारा वादळ सुटले की नाही, निम्मी फुलं सगळी गळून पडतात. पण मला वाटलं की तुम्हाला थोडंसं आपल्याला आपल्या झाडातली म्हणजे बागेतली ना झाडं वगैरे दाखवावी, म्हणून मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आज शौर्यची कटिंग पण करून आलेलं आहे, कारण आज संडे आहे म्हटलं. आता चला, शौर्यची कटिंग राहिली होती ना, त्याचं ना हेअर कट केलं होतं. आणि तो म्हणतोय की मम्मा मी काय 1 साईड 2 साईड त्याचं केलेलं आहे, तो चालणं चालूच होतं.
मी त्याला इथे आवरलं कारण मुलांना हेअर कटिंग केल्याशिवाय ना छान वाटत नाही ना. मग ते केस वगैरे वाढत तर वेगळंच दिसते. मला शौर्य तसंच वाटत होतं. मग त्याला आज म्हटलं की जाऊन कटिंग करून ये. तर इथे बघा जस्ट आलेलं आहे. त्याची अंघोळ झाली छान, त्याला आवरून दिलं. तर आता आपण आणलेलं काय काय आणलं होतं ना प्रदर्शनला जाऊन, त्याची उत्सुकता होती बरं का शौर्यला. मग त्याला म्हटलं पहिल्यांदा अंघोळ कर, मग मी तुला सर्व दाखवते. तर इथे ना व्हिडिओ काढण्यासाठी ठेवलं होतं, तरी पण लहान मुलं काय ऐकणार नाहीत. तरी मी इथे ना शौर्यासाठी ना म्हणजे त्याला बिस्किटं वगैरे होते ना, तो नमकीनचा तो खाल्लेला होता आणि नाचणीचे पापड होते ते पण मी तळून दिलता आलेल्या बरं का. तर आपण सहजच जाऊ दे पण फिरून यावं म्हणतं, नाही म्हटलं तरी आपले थोडेफार तरी पैसे जाणारच. मग मला छान वाटलं बरं का फिरल्यानंतर. एक नाही म्हटलं तर एक 3 तास तरी आम्ही त्या कृषी प्रदर्शनामध्ये वेळ घालवला आणि ती तुम्हाला दाखवते बघा. नमकीनचे असे बिस्किट होते, खारे बिस्किटं आणि मंचुरी मसाला आणलेला आहे आणि अगरबत्ती आणि नाचणीचे पापड आणि ब्रश वगैरे टूथब्रश आणि हे नंतर येताना डीमार्टला जाऊन आलतो म्हणून पॉपकॉर्नचे 2 पॉकेट आणले होते आणि पापड वगैरे घालायचे ना मशीन शेवगा असतो ना जसं त्याच प्रकारचा हा नवीन ट्रेंड आलेला आहे. तर तोही घेतलेला आहे. तर खूप फिरलो कारण आणखीन आता गड्डा येतो. नाही म्हटलं तर आता एक 15 म्हणजे एक 8-10 दिवसातच आपल्या सोलापूरची यात्रा भरते गड्डा. तर खूप मोठी यात्रा असते बरं का. तेव्हा आणखीन खरेदी करायची असते म्हणून मी थोडंफारच खरेदी केलेलं आहे. तर चला आणलेलं जे काही होतं मी तुमच्याशी शेअर केलं. तर आता नंतर आपल्याला नाचण्याचे पापड तळायचे आहेत. शौर्यला खायचे होते. दुपारी थोडंच तळून दिलं तर त्याला. खूप आवडलं आणि आरोग्यासाठी पण आहे नाचणीचे पापड खूप चांगले आहेत. तर इथे बिस्किटसुद्धा मुलांना कसं सारखे गोड गोड खात असतात आणि आपण जर असे नमकचे बिस्किट दिलं खायला ना तर आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. आणि हे आहे बरं का शेवगासारखं एक नवीन मशीनच समजा छोटीशी म्हणजे पापड वगैरे टाकण्यासाठी. लगेच आपला हात पण दुखणार नाही तेवढा खूप छान होता. आणि हा मंचुरी मसाला घेतलेला आहे. तर बघूया जेव्हा केव्हा मी मंचुरी बनवेन तेव्हा मी तुमच्याशी नक्की शेअर करेन हा मसाला टाकून. जास्तीची काही प्रोसेस नाही याला, फक्त आपल्याला ना जे काही लागतं ना मंचुरियनला तेवढं भाज्या वगैरे घ्यायच्या आणि हा मसाला टाकायचा, झालं आपलं मंचुरियन तयार. तर आता चला तुम्हाला मी दाखवते आणि माझा इथं स्वयंपाक पण चालू आहे. तर तुम्हाला आजचा माझा कृषी प्रदर्शनचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय.